राजकीय वर्तुळातून शिवसेना युबीटी आणि मनसेमधल्या जागा वाटप आता प्रगतीपथावर आलेले आहे। मनसेला 70च्या आसपास जागा मिळणार असल्याचं कळतंय। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ही चर्चा पुढे होईल। मनसेची जवळपास 125 जणांची यादी आता तयार आहे आणि सध्या कुठलाही फॉर्म्युला दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावर ठरलेला नाहीये। सूत्रांकडून माहिती कळते, मात्र प्रत्यक्षात जेव्हा जागा वाटपाच्या चर्चा पुढे जातील तेव्हा मनसे यावर समाधानी असणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कृष्णात, मनसे आणि शिवसेना युबीटीचं कसं नेमकं जागा वाटपाचं सूत्र असेल याबाबत बरीच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। अर्थातच ही फक्त चर्चा होती, मात्र आता काही फॉर्म्युला पुढे येतो आहे। काय नेमका हा फॉर्म्युला असणार आहे? सध्या तरी अधिकृतरित्या फॉर्म्युला हा जागा वाटपाचा समोर आलेला नाही, परंतु एक साधारणतः ढोबळमाने पाहायला गेलं तर मनसे या पक्षाला साधारणतः 70च्या आसपास जागा या सोडल्या जातील मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये, असं एक सूत्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। परंतु या संदर्भातली ही चर्चा जी आहे ती गेल्या 3-4 बैठकांमध्ये ठरलेली आहे आणि त्यानुसार साधारणतः हा 70च्या आसपासच्या जागांचा आकडा हा काढण्यात आलेला आहे। परंतु मनसेच्या वतीने जवळपास 125 जागांची यादी ही तयार करण्यात आलेली आहे। त्यानंतर अद्याप देखील काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांशी बोलणी होतील अशी देखील अपेक्षा आहे। त्यामुळे जर राष्ट्रवादी सोबत आला किंवा काँग्रेस सोबत आला तर यामधील जागांमध्ये देखील फरक जो आहे तो कमी अधिक प्रमाणात होऊ शकतो। परंतु दोन्ही पक्षांमध्ये जी सध्या जी बोलणी सुरू आहे त्यानुसार तरी साधारणतः मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 70च्या आसपास जागा या मनसेला सोडण्याचा विचार हा शिवसेना ठाकरे गटाचा असल्याचं समोर येतंय। ठीक, धन्यवाद कृष्णात दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। जाऊया पुढे एक मोठ्या बातमीकडे।